नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर 2022 साठीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच शरद कमल अचंता यांना 2022 साठीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि आता हे जे शरद कमल अचंता आहेत, हे एक टेबल टेनिस खेळाडू आहेत आणि तसेच त्यांना याआधी 2019 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले टेबल टेनिसपटू ठरले होते. आणि ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत? तर ते तामिळनाडू या राज्याचे खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतीच नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून अरविंद विरमानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे अरविंद विरमानी आहेत, हे फाउंडेशन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड वेलफेअर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि तसेच अरविंद विरमानी हे 2007 ते 2009 या काळामध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार देखील होते. दोन्ही पॉइंट लक्षात राहू द्या यांच्याविषयीचे. ते फाउंडेशन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड वेलफेअरचे संस्थापक आहेत आणि 2007 ते 2009 या कालावधीत वित्त मंत्रालयात त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्य केलेलं आहे. आणि आता हे जे नीती आयोग आहे याचे अजून 3 पूर्णवेळ सदस्य आहेत. ते कोण कोण आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. तर व्ही के सारस्वत, प्रोफेसर रमेश चंद्र आणि डॉक्टर व्ही के पॉल हे इतर 3 नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत. आणि मित्रांनो, आपण आता इथं नीती आयोगाविषयी बोलत आहोत. आणि एक्झाममध्ये नीती आयोगावर नेहमीच आपल्याला प्रश्न पाहण्यास भेटतो की नीती आयोगाचं फुल फॉर्म काय आहे किंवा नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे. तर नोट करून घ्या, नीती आयोग म्हणजे काय? तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे याचा फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. आणि या संस्थेचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान हे या संस्थेचे अध्यक्ष असतात. आणि आता सध्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यामुळे तेच या संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत. आणि या संस्थेचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन के बेरी हे उपाध्यक्ष आहेत. आणि सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहेत? तर परमेश्वरन अय्यर हे या नीती आयोगाचे सीईओ आहेत. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या ॲथलीट्स कमिशनसाठी निवड झालेले पहिले भारतीय खेळाडू कोण ठरले आहेत? तर आता नुकतेच आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या ॲथलीट्स कमिशनसाठी निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये शरद कमल अचंता यांनी विजय मिळवलेला आहे. आणि आपण आताच पाहिलेला आहे शरद कमल अचंता यांना 2022 साठीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि आता त्यांची या ॲथलीट्स कमिशनवर सुद्धा निवड झालेली आहे. आणि या कमिशनवर निवड झालेले ते पहिले भारतीय खेळाडू ठरलेले आहेत. आता यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास तुम्हाला शरद कमल अचंता यांच्यावर एक प्रश्न पाहण्यास मिळेल. त्यासाठी यांच्याविषयीचे इतर पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. याआधी यांना या निवडणुकीमध्ये किती मते मिळालेली आहेत हे पाहून घेऊया. तर यांना या निवडणुकीमध्ये 187 मते मिळालेली आहेत आणि ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते होती. आणि आता हा जो आयोग असणार आहे याचा कार्यकाळ कधीपर्यंत आहे? तर 2022 ते 2026 पर्यंत या आयोगाचा कार्यकाळ असणार आहे. आणि आता हे जे शरद कमल अचंता आहेत यांना याआधी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या ॲथलीट आयोगाची उपाध्यक्ष देखील बनवण्यात आलेला आहे. आणि तसेच याआधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉमनवेल्थ गेममध्ये त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकूण 13 पदक मिळवलेले आहेत. आणि त्यापैकी 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदक आहेत. आणि शरद अचंता हे कॉमनवेल्थ गेममधील भारताचे तिसरे सर्वात यशस्वी ॲथलीट आहेत. आणि त्यांच्या आधी या गेममध्ये सर्वाधिक पदक कोण मिळवलेले आहेत? तर जसपाल राणा यांच्या नावावर 15 पदक आहेत आणि रमेश जंग यांच्या नावावर 14 पदक आहेत. आणि अचंता यांना 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले टेबल टेनिसपटू होते. आणि त्यांना 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. तर ठीक आहे, एवढे पॉईंट तुम्हाला लक्षात आले असतील. व्यवस्थिशीर नोट करून घ्या, अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकताच 2023 साठीचा क्लायमॅट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, ज्यालाच मराठीत आपण काय म्हणू शकतो तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि आता या निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या निर्देशांकामध्ये एकूण 63 देशांच्या यादीत भारत हा 8व्या क्रमांकावर आहे.
आणि आता या निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर या निर्देशांकामध्ये पहिल्या 3 क्रमांकावर कोणत्याही देशाला स्थान देण्यात आलेलं नाही. कारण कोणत्याच देशाने इतकी चांगली कामगिरी केलेली नाही, की त्याला पहिल्या 3 क्रमांकावर स्थान द्यावे. म्हणजेच आता ही जी रँकिंग आहे, ही 4थ्या क्रमांकापासून सुरू झालेली आहे आणि यामध्ये 4थ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर डेन्मार्क हा 4थ्या क्रमांकावर आहे, स्वीडन 5व्या क्रमांकावर आहे, चिली 6व्या, मोरोको 7व्या, भारत 8व्या, इस्टोनिया 9व्या आणि नॉर्वे हा देश यामध्ये 10व्या क्रमांकावर आहे. आणि यामध्ये भारताला किती गुण देण्यात आलेले आहेत? तर 67.35 इतके यामध्ये भारताला गुण देण्यात आलेले आहेत. आणि याबरोबरच तुम्हाला आता हे सुद्धा यामध्ये लक्ष ठेवायचं आहे, की भारताच्या आधी यामध्ये कोणत्या देशाचा क्रमांक आहे? तर मोरोक्को या देशाचा क्रमांक आहे आणि भारतानंतर यामध्ये कोणत्या देशाचा क्रमांक लागतो? तर एस्टोनिया या देशाचा क्रमांक लागतो. आणि आता हा जो निर्देशांक आहे, हा कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? तर हा निर्देशांक एकूण 3 संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. आणि त्या संस्था कोणकोणत्या आहेत? तर जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क या 3 संस्थेद्वारे हा निर्देशांक 2005 पासून प्रकाशित केला जात आहे. आणि या निर्देशांकामध्ये मुख्यतः युरोपियन युनियन आणि 59 देशांच्या हवामानाशी संबंधित कामगिरीवर लक्ष ठेवले जाते. कारण आता हे जे देश आहेत, हे जगातील हरितगृह वायू उत्सर्जनाच्या 92% हरितगृह वायू उत्सर्जनास कारणीभूत आहेत. आणि आता हा जो निर्देशांक आहे, हा निर्देशांक 4 श्रेणीतील 14 निर्देशकावरून तयार केला जातो. आणि त्या 4 श्रेणी कोणकोणत्या आहेत? तर ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन, नूतनीकरणक्षम ऊर्जा, ऊर्जा वापर आणि हवामान धोरण हे ते 4 श्रेणी आहेत. आणि आता या ज्या 4 श्रेणी आहेत, यांना यामध्ये कसं प्राधान्य दिलं जातं? तर यामध्ये ग्रीन हाऊस इमिशनला 40% प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि बाकी जे क्लायमेट पॉलिसी, एनर्जी यूज आणि रिन्युएबल एनर्जी यांना 20% प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि आता या निर्देशांकामध्ये सर्वात खराब कामगिरी कोण केलेली आहे? तर इराण या देशाने या निर्देशांकामध्ये सर्वात खराब कामगिरी केलेली आहे आणि इराण यामध्ये 63व्या क्रमांकावर आहे आणि 62व्या क्रमांकावर सौदी अरेबिया आहे आणि 61व्या क्रमांकावर कझाकिस्तान हा देश आहे. आणि भारताच्या निर्देशांकामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2 स्थानांनी प्रगती झालेली आहे आणि भारत यामध्ये 8व्या क्रमांकावर आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा, यामध्ये काय विचारलेलं आहे? तर सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर आता हा जो सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार आहे, या पुरस्काराने कार्लोस स्वारा यांना सन्मानित करण्यात येणार आहे. काय नाव आहे यांचं? तर कार्लोस स्वारा असं यांचं नाव आहे. आणि हे कोण आहेत? तर हे एक स्पॅनिश डायरेक्टर, रायटर, ॲक्टर आणि प्रोड्युसर आहेत आणि त्यांना आता हा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 53व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. आणि आता हा जो 53वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे, हा कधी आयोजित करण्यात येत आहे? तर 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा आयोजित करण्यात येणार आहे. आणि यावेळेच्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात फोकस देश कोणता आहे? तर फ्रान्स हा देश यामध्ये फोकस देश असणार आहे. आणि याआधी सुद्धा आपण काही महत्त्वाचे पुरस्कार पाहिलेले आहेत, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, राणी एलिझाबेथ द्वितीय वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार सुएला ब्रेवरमन यांना देण्यात आलेला आहे. प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार फ्रान्सिस केरे, बोल्ट्समन पदक दीपक धर, गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार डॅनियल स्पिलमन, एबेल पुरस्कार डेनिस पार्नेल सुलिवन, ग्लोबल गोलकीपर पुरस्कार उर्सुला वान डेर लेन, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार भारत सासने, जी.डी. बिर्ला पुरस्कार नारायण प्रधान आणि पुण्यभूषण पुरस्कार नितीन देसाई यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा, भारत अमेरिका संयुक्त प्रशिक्षण सराव युद्धाभ्यास 2022 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर आता भारत अमेरिका युद्धाभ्यास 2022 चे आयोजन उत्तराखंड या राज्यामध्ये करण्यात येत आहे. आणि ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे? तर 18वी आवृत्ती आहे आणि ही आवृत्ती 16 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे आणि हा युद्धाभ्यास 15 दिवस चालणार आहे. आणि 2021 मध्ये या युद्धाभ्यासाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर USA मधील अलास्का येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आपण आता इथे युद्धाभ्यासाविषयी बोलत आहोत, तर काही महत्त्वाचे युद्धाभ्यास सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, संप्रीती हा युद्धाभ्यास भारत बांगलादेश या देशादरम्यान आयोजित केला जातो. एक्विरिन भारत मालदीव, युद्ध अभ्यास भारत US, गरुड शक्ती भारत इंडोनेशिया, शक्ती युद्धाभ्यास भारत फ्रान्स, मित्र शक्ती भारत श्रीलंका, इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया, मैत्री भारत थायलंड, सूर्यकिरण भारत नेपाळ आणि धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, आता या ब्राझिलियन फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2022 ची विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर ब्राझिलियन फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स विजेतेपद हे जॉर्ज रसेल यांनी पटकावलेलं आहे. आणि आता हे जे जॉर्ज रसेल आहेत,
हे मर्सिडीजचे ड्रायव्हर आहेत, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि पहा, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा या रेसवर प्रश्न विचारण्यात येतो. तर या आधीच्या या रेस कोण जिंकलेल्या आहेत हे सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, मेक्सिकन, US, जपानी, कॅनेडियन, अझरबैजान, मियामी, एमिलिया रोमाग्ना, सौदी अरेबिया, फ्रेंच, स्पॅनिश, हंगेरियन, बेल्जियम, डच, इटालियन या स्पर्धेचं विजेतेपद एकाच खेळाडूने मिळवलेलं आहे. आणि ते कोण आहेत? तर मॅक्स वर्स्पेन यांनी हे विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि यानंतर आता मोनॅको आणि सिंगापूर ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे सर्जिओ पॅरेज यांनी मिळवलेलं आहे. आणि ऑस्ट्रेलियन, बहरीन आणि ऑस्ट्रियन या स्पर्धेचं विजेतेपद हे चार्ल्स लेक्लेर्क यांनी मिळवलेलं आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा, अलीकडेच डूडल फॉर गुगल या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता या गुगल फॉर डूडल या स्पर्धेचे विजेतेपद श्लोक मुखर्जी यांनी पटकावलेलं आहे. आणि आता हे जे श्लोक मुखर्जी आहेत यांनी इंडिया ऑन द सेंटर स्टेज या नावाचं डूडल प्रकाशित केलं होतं. आणि तुम्हाला आता गुगलवर हे डूडल दिसलं सुद्धा असेल. आणि आता या डूडलसाठी त्यांना डूडल फॉर गुगल या स्पर्धेचं विजेतेपद देण्यात आलेलं आहे. तर आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर कोणत्या देशाने COP27 मध्ये इन आवर लाईफ टाईम या मोहिमेला सुरुवात केली आहे? कोणती मोहीम आहे? तर इन आवर लाईफ टाईम असं या मोहिमेचं नाव आहे. आणि ही मोहीम भारताद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही जी मोहीम आहे, ही मोहीम नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री आणि UNDP यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली आहे. आणि आता या मोहिमेअंतर्गत काय केलं जाणार आहे? तर 18 ते 23 वर्ष वयोगटातील युवा वर्गाला शाश्वत जीवनशैलीचे संदेश प्रसारक बनवण्यासाठी प्रेरित करण्याचं काम या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे. आणि आपण आता इथं COP27 विषयी बोलत आहोत. तर याविषयी अजून एक एक्स्ट्राचा महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. तर आता या COP27 मध्ये हैदराबादचा विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आणि त्यांचं नाव काय आहे? तर अंकित सुहासराव असं त्यांचं नाव आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात राहू द्या. हैदराबादचा विद्यार्थी COP27 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आणि अंकित सुहासराव असं त्याचं नाव आहे. आणि त्याचं वय किती आहे? तर तो 16 वर्षाचा आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच कोणत्या संघटनेकडून $1.4 अब्ज नेक्स्ट ग्लोबल पॅन्डेमिक फंड जारी करण्यात आला आहे? तर नुकताच आता हा फंड G20 या संघटनेने जारी केलेला आहे. आणि आता हा जो फंड आहे, या फंडमध्ये युएसने $450 दशलक्ष योगदान दिलेलं आहे. आणि आता हे जे योगदान आहे हे या फंडच्या एकूण 1/3 इतकं आहे. आणि नुकतीच आता G20 ची शिखर परिषद 15 ते 16 नोव्हेंबर दरम्यान इंडोनेशियामधील बाली येथे पार पडलेली आहे. आणि आता हे जे G20 आहे याची निर्मिती कधी करण्यात आली होती? तर 26 सप्टेंबर 1999 रोजी या G20 संघटनेची निर्मिती करण्यात आली होती. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, देशातील पहिले राष्ट्रीय जीवन विज्ञान डेटा केंद्र हे कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? तर आता देशातील पहिले राष्ट्रीय जीवन विज्ञान डेटा केंद्र हे हरियाणामधील फरीदाबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. देशातील पहिले राष्ट्रीय जीवन विज्ञान डेटा केंद्र हे फरीदाबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि या डेटा केंद्राला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर असे याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि या डेटा सेंटरची एकूण क्षमता किती आहे? तर 4 पेटाबाइट्स इतकी या डेटा सेंटरची क्षमता आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, आसियान सदस्य राष्ट्रांनी कोणत्या देशाला आसियानचा 11वा सदस्य म्हणून तत्वतः मान्यता दिलेली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.